तुम्ही 100 पोरांना दारू पाजता, इथे पैसा जात नाही का? तिथे तुम्हाला गरीब दिसत नाही का? तुम्हाला ते चालतंय आणि देवाला थोडंसं दूध वाहिलं तर ते वाया जातं. पिंडाला आपण दूध वगैरे वाहतो, तर काय काय म्हणतात की बाबा ते दुधाची नासाडी होते, तर तसं म्हणणं बरोबर आहे का? लोक आता हे मटका खेळतात, पत्ते खेळतात, मॅच फिक्सिंग ते पैसे लावतात, इथे पैसे जात नाही का? किती अनेक वायफळ खर्च करतो, त्याच्याऐवजी आपण अन्नदान करावे असं लोकांना कधी सुचत नाही. पण तेच आपण एखादी संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतो, त्यामागे जर पैसे खर्च होत असेल तर लोकांना वाटतं की बाबा याच्याऐवजी अन्नदान करावं. हे लोकांना मी तेच सांगतो ना, नको तिथे डोकं लावायचं. हे कसं आहे माहिती का, याला कुठेतरी फाटा लावणे, वाया घालवता, हे वाया जात नाही. आता आपण हे कलियुगामध्ये, पण ज्या वेळेला सत्ययुग होतो म्हणजे राम, कृष्ण, नवनाथ, श्रीपाद वल्लभ हे सगळे देवाचेच अवतार आहे. मग तेच तुझ्या घरी आल्यानंतर त्यांची पाद्यपूजा करत होते. मग त्यावेळेला काय बाबा, दूध, दही, मध, साखर या सपाचेचे आणि त्यांना आंघोळ घालायला, म्हणजे ते जर एकत्र केलं तर त्याला पंचामृत म्हणतात. मग त्या पंचामृताने देवाला आंघोळ घातली जाते. मग आंघोळ घालून अंग पुसून, पाय पुसून, जे वस्त्र घालायचं त्यांना वस्त्र, त्यांच्या गंध लावणे, हार घालणे हे समोरासमोर आपण करत होतो त्यावेळेला. आता कलियुगात तसं राहिलंय का? नाही राहिलंय. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या पिंडीवर दूध वाहतो तर ते देवाला मिळतं ना. दुधाला पवित्र मानलंय का? तर गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देव सामावलेत. दूध व्हायला पाहिजे, साखर व्हायला पाहिजे, दही व्हायला पाहिजे, हे त्यांनीच दिलेल्या वस्तू आहे.